सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. महाराजांनी खूप गोड बोलून सांगितलं या समाजाला, पण समाजाने ऐकलं नाही. मग महाराजांना थोडा राग आला. माझी ये भक्ती विना जळो तेजी आले, पण अगा पृथ्वीवरी प्राशान नसती काही. नामाविन मुख सर्पाची ते बीळ, जिव्हा नव्हे काळ सर्प आहे. काय माय गेली होती भूतापाशी, हरिणये मुखाशी अरे मुढा. किती सांगू तरी न ऐकती बटकीचे, पुढे शिंदडीचे रडतील विठ्ठल विठ्ठल. महाराजांनी खूप गोड बोलून सांगितलं या समाजाला, पण लोकांनी ऐकलं नाही. मग महाराजांनी थोडं कडक शब्दात सांगितलं. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण फिरे. एकदा कौरव पांडवांचे युद्ध होणार होते महाराज. त्यावेळेला भगवान दुर्योधनाच्या महलात शिष्टाई करण्याकरिता निघाले. हे दुर्योधनाला समजले की पांडवांचा मदत रक्षण करणारा एक भगवानच आहे. त्यांना कमी केले म्हणजे पांडवांना जिंकायला वेळ लागणार नाही. मग त्याने दोन प्रयोग केले. एक घरामध्ये जेवणामध्ये विष टाकले व एक खड्डा खोदून त्यामध्ये अनुकुचिता शस्त्र घातले. त्याला पृष्ठाने आसन केले. सुशोभित गालीचे अत्तरे शिंपडले. भगवान आले. पाहिले त्या दुर्योधनाने व भगवानला हात जोडले व म्हणाले, या या देवा या या, ही सर्व शोभा असणे तुमच्या करिताच केली आहे. इदम आसनम अलंक्रियतम भवता. हे आसन तुमच्याकडून सुशोभित केले जावे, खास तुमच्याकरिता हे आसन केले आहे. आणि खोट्या गोष्टी देवाच्या पायाजवळ सरते होत नाही. देव तर जाणतोस. खोटे कोठे सरे विठोबाच्या पायी, अंतर जानसी पांडुरंगा. अंतरीचे बीज जाणे कळवळा, व्यापक सकळा ब्रह्मांडाचा. सर्वं जानती इति सर्वज्ञः. तर देव त्या दुर्योधनाला म्हणाले, अरे दुर्योधना, बसलो असतो रे, पण याच्या खाली मोठा सर्प आहे, कस काय बसणार. तर तो दुर्योधन देवाला म्हणाला, देवा, अहो देवा, हे राज्य आहे, येथे रात्रंदिवस पहारा आहे, येथे सर्प येईल तरी कसा. पण ज्याला जगत निर्माण करता येते त्याला सर्प नाही का निर्माण करता येणार. मोठा सर्प निघाला आसनाखाली महाराज. भगवान तेथून निघाले. दुर्योधनाला थोडी भीती वाटली. दुर्योधन देवाला आडवा झाला व म्हणाला, देवा देवा, माफ करा, चुकलो, पण जेवणाची व्यवस्था झाली आहे, जेवण करूनच जा. त्यावर देव दुर्योधनाला म्हणाले, दुर्योधना, तू काय मला जेवणाचे आमंत्रण दिलेले नाही. कुणाच्या घरी जेवायला जायचे हे मला कळते, कारण रीतच आहे ना ती. आप नहीं आदर नहीं, नहीं नहीं नो में नीर, उस घर न जाइए कांचन बरसत नीर. आप है आदर है नहीं नो में नीर, उस घर चले जाइए पत्थर बरसत नीर. माऊली, ज्या ठिकाणी आपलेपणा नाही, अतिथी नाही, प्रेम नाही, श्रद्धा नाही, तेथे सोन्याचा पाऊस पडत असला तरीही जाऊ नये. व ज्या ठिकाणी आपलेपणा आहे, अतिथी आहे, प्रेम आहे, श्रद्धा आहे, तेथे दगडांचा पाऊस पडत असला तरीही जावे, कारण रीतच आहे ती. आप नहीं बेवफाई दूर से मिलना भला, ऐसे बेकदरों के घर जाने से मर जाना भला. विठ्ठल भगवान तिथून मनातल्या मनात विचार करून निघाले. पण शेवटी जाता जाता दुर्योधनाला म्हणाले, अरे दुर्योधना, 5 गावाची जहागिरी ते पोटा पाण्यापुरती. तर दुर्योधन देवाला म्हणाला, देवा, सुतईचा तोळा सुद्धा मिळणार नाही. तर देव दुर्योधनाला म्हणाले, दुर्योधना, अरे तुला खूप गोड बोलून सांगतो रे, पण ऐक,
तुझ्या नावाने जन्मभर वाईट इतिहास लिहिला जाईल, रक्ताचे पूर वाहतील. त्या दुर्योधनाने नाही ऐकले. मग महाराजांनी थोड्या कडक शब्दात सांगितले की तुला संपवण्याकरताच तर आमचे शस्त्र आहे. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण फिरे. आम्हाला डोळ्यापुढे हित कल्याण दिसते समाजाचे, म्हणून संत तुकोबराय शेवटच्या चरणात सांगतात, नाही भीडबार, 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 नाही भीडबार. तुका तुका म्हणे ताना थोर, तुका म्हणे ताना थोर, येती आमा करणे काम, येती आमा करणे काम. रवावी नाम
ना महाराज, मग राग आला तरी चालेल, पण भीड फार वाईट. तुका म्हणे भीड खोटी, लाभ विचाराच्या पोटी. आपण जर भीड धरली ना तरी रोग व्यसन वाढतील. जवळचा असला तरीही भीड धरू नका. पोभाळीता चरे अंतरीचे दुःख, लासे फासे मुख उघडावे. आता पायाला गळूबेंड झाले, त्याला मलमपट्टीने गोंजारले महाराज, तर ते अधिक वाढते, ठसठस करते, झोप लागू देत नाही, म्हणून त्याला ऑपरेशनची गरज आहे. तसेच महाराज म्हणतात, आम्हाला तुमच्याकडून काहीही अपेक्षा नाही. न हो आम्ही वैद्य अर्थाचे भुकेले, भलते द्यावे पाले भलत्यासी. तुका म्हणे लासू फासू दे उडाव, सुखाचा उपाव पुढे आहे. भीड धरली ना महाराज, रोग व्यसन वाढतील. तर आता छोटा मुलगा, लहान बाळ उन्हात खेळतो, त्याची आई त्याला म्हणते, अरे बाळू तिकडे नको मरू, इकडे मर. आता खरं सांगा, तो तिकडे मेला काय इकडे मेला काय, पण त्याची आई त्याला मर म्हणते. तर इथे आईच्या मर म्हणण्याचा अर्थ जग असा आहे. जेथे प्रेम आहे ना महाराज, तेथेच राग आहे. जेथे प्रेम नाही मग तो मरे का ना. आईच्या रागवण्यात जसे प्रेम आहे ना, तसे संतांच्याही रागवण्यात प्रेम आहे. हित आहे, कल्याण आहे. आमच्या रागवण्याचा उपदेश आपणास सुख शांती लाभो, आपले कल्याण व्हावे व त्याकरिता आम्ही भीडभार करणार नाही, असे संत तुकाराम महाराज म्हणतात. नाही भीडभार तुका म्हणे साना थोर. आता सर्वांनी हाताने टाळी वाजवून मुखाने नामजप करून सर्वांनी भजन करा. विठोबा रखुमाई, क्षमा करणे संती, नव्हे अंगभूत युक्ती. तुमचे बडबडिलो शेष, नव्हे हा उपदेश. तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. झालेली कीर्तन रूपी सेवा